नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर नवरात्र विशेष आपण आज साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तर तुम्ही म्हणाल हे तर नेहमीच बनवली जाते, पण ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। तर इथे मी साबुदाणा भिजत घालते आहे। त्यासाठी साबुदाणा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। नंतर हे पाणी काढून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला भिजत ठेवणार आहे। तर आता याचं पाणी काढून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर साबुदाणा भिजेल एवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता आपण याला झाकून 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा याला भिजत टाकू शकता। तर आता आपण याला झाकून ठेवून घेऊया। तर इथे 6 तासानंतर आपला साबुदाणा बघून घ्यायचा आहे। तर साबुदाणा आपला चांगला असा भिजलेला आहे। तर इथे बघू शकता साबुदाणा आपला चांगला भिजलेला आहे। याला आपण असं हाताने दाबून बघूया। तर हे बघा, या पद्धतीने साबुदाणा चांगला भिजला पाहिजे। तर आता खिचडी बनवण्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर मी ते थोडे शेंगदाणे घेतले, याला आपण चांगलं भाजून घेऊया। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर हे बघा, शेंगदाणे आपले असे चांगले भाजून घ्यायचे आहे। इथे मी शेंगदाणे चांगलेसे भाजून घेतलेले आहे। तर आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया। तर हे सगळे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। तर मी हे सालासकटच टाकत आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचे साल देखील काढू शकता। तर आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया। तर आपण हे असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। आता हा जो शेंगदाण्याचा कूट आहे आपण दुसऱ्या याच्यात काढून घेतला आहे आणि त्याच भांड्यात एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर मिरच्या तुम्ही येथे थोड्याशा जास्तच वापरायच्या आहे। तर या पद्धतीने मिरच्या आपण मिक्सरला लावून घेतलेल्या आहे। यासोबतच इथे 2 बटाटे घेतले आहे। तर याचे साल काढून आपण याला किसून घेऊया। तर मी इथे बटाटा चिरण्याऐवजी किसून घेतलेला आहे। तर मी इथे तुम्हाला दाखवतेच, आधी याचं साल काढून घेतलेलं आहे, नंतर मी याला या पद्धतीने किसून घेतलेला आहे। तर इथे मीडियम किसणीने या पद्धतीने किसून घ्यायचं आहे। आता एका भांड्यात तेल टाकायचं आहे। तर मी ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया। यासोबतच थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे। तर याने चव खूप छान लागते। आता आपण याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। लगेचच याच्यामध्ये आपण जी मिरची बारीक करून ठेवली होती ते टाकून घेऊया। तर मी ते सगळी मिरची याच्यामध्ये टाकून घेते। तर आता 1 मिनिटभर आपण ही मिरची तेलामध्ये चांगली परतून घेऊया। तरी ते खूप जास्त असं परतायची गरज नाही, 1 मिनिट मी इथे परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जो बटाटा किसून ठेवला होता तो टाकून घेऊया। याला देखील तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर बटाटा लवकर शिजला पाहिजे यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। तर जेवढं खिचडीला लागणार आहे तेवढ्या प्रमाणात मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता याला परत एकदा परतवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने बटाटा टाकला तर जास्त वेळ लागत नाही शिजायला। तर आपण फक्त 1 मिनिटभर याला झाकून याची एक वाफ काढून घेऊया, म्हणजे बटाट्याचा किस चांगला शिजला जाईल। तर इथे बघू शकता हा बटाटा चांगला असा शिजलेला आहे। मी तुम्हाला हाताने दाबून देखील दाखवते। तर हे बघा, हा आपला बटाटा आहे जो चांगला शिजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये जो आपण साबुदाणा भिजत घातलेला होता तो टाकून घेणार आहे। तर मी ते हा पूर्ण साबुदाणा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। सोबतच आपण जे दाण्याचं कूट करून ठेवलं आहे ते देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर दाण्याचं कूट कमी जास्त करू शकता। तर आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया। तर बघा, इथे चांगलं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही साबुदाणा खिचडी कोणत्या पद्धतीने बनवता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तरी ते मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जो साबुदाणा आहे तो चांगला शिजेल आणि जे साबुदाण्याचे दाणे आहेत ते चांगले असे सॉफ्ट होतील। तर बघू शकता इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली ही साबुदाण्याची खिचडी जी आहे ते तयार झालेली आहे।
तर मस्त अशी सॉफ्ट आणि लुसलुशीत ही खिचडी तयार होते। तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर आता आपण एका प्लेटमध्ये ही सर्व करून घेणार आहे। तर इथे बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली खिचडी तयार झालेली आहे। तर या नवरात्रामध्ये या पद्धतीने एकदाच नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी एकदा नक्कीच ट्राय करून बघेन। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। बाय बाय, टेक केअर।